Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे कनिपुरुष धर्म संस्थापक लोकानां हितकारिण त्रिभुवने मन्य शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालिका वंदे रूप सनातन गुरुदेव श्रीजीव गोपालक सर्वस्य चाहं विधि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव विद्यो वेदान्ते वेत्विदेव चाहम्. हरे कृष्णा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद जॉईन केल्याबद्दल. तर आज आपण पाहणार आहोत तिसरा अध्याय. तर आपण मागच्या श्लोकांमध्ये काही पाहिलं होतं. पण मागच्या जे 3-4 श्लोक मध्ये भगवान काय सांगत होते की अर्जुनाने पहिला प्रश्न विचारला की असं काय आहे ज्याने मनुष्य न कळत किंवा इच्छा नसताना तो पाप कर्मामध्ये लागतो. आणि त्याच्या पुढे मग भगवान सांगतात 37 मध्ये की काम आणि क्रोध हे दोन जे रजोगुणातून उद्भवले आहेत ते माणसाकडून हे काम करून घेतात. आणि ते कसे आहेत त्यांचं शत्रू कोण आहे ते सांगितलं. आणि त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स त्यांची लक्षणं काय ते महाशन सर्व काही भक्षण करणारं आणि महापापी हे आहे असं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात. मग 38 मध्ये पाहिलं तर 3 प्रकारचे वेगवेगळे लेवल हे ज्या मनुष्य किंवा एक कुठला जीवात्मा त्या जे रजोगुणात असतो. तर 3 उदाहरण दिले होते. एक होतं पहिलं जसं अग्नी धूम्र किंवा धुराने झाकली जाते किंवा एक आरसा जो जे त्याच्यावरती जी धूळ असते त्याच्याने झाकला जातो. ती त्या जे धूर आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त थिक असते जरा. म्हणजे धुरेतून तरी अग्नी दिसते पण जास्त धूळ असली की आरसा दिसत नाही. आपलं छबी त्याच्यात दिसत नाही. आणि त्याच्याही पेक्षा जास्त जे आहेत जसं गर्भ जो आहे तर यथा उल्बेन आवृत गर्भस्था म्हणजे जसं गर्भ ज्याला म्हणजे बालक जो अर्भक आहे ज्याला गर्भाने झाकला जातो तसा. म्हणजे तर हे 3 लेवल सांगितले होते तसं. आणि आपण पाहिलं तो उदाहरण पण पाहिलं होतं त्याचं. तर आता पुढे 39 मध्ये आज भगवान कृष्ण काय सांगत आहे आपण ते पाहूया इथे. तर श्लोक वाचतो. कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. श्लोक नंबर 39. आवृतं ज्ञानमेतेन ओके मी म्हणतो आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय
दुष्पुरेणानलेन च. तर याचा अर्थ काय ते काय सांगतात, याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारे आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो. तर इथे भगवान सांगत आहे की पुढे हा जे काम आहे ते कसं आहे ते सांगतो. ते काम जो आहे आवृतम ज्ञानम येतेन, हे जे ज्ञान आहे त्याला आवृत करून टाकतं. आणि जो एक ज्ञानी आहे त्याचा नित्य वैरी आहे, हा त्याचा शत्रू आहे. आणि कसा शत्रू आहे? साधा शत्रू नाही, नित्य वैरी म्हणजे नेहमीपासून एटर्नल त्याचा म्हणजे शाश्वत त्याचा वैरी आहे तो. म्हणून ह्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. मग पुढे सांगतात भगवान, काम रूपेण कौंतेय दुष्पुरेणा अनलेन च. तर हा जो काम रूपेण कौंतेय, हे जे काम आहे ते कसं आहे? दुष्पुरेणा. दुष्पुरेणा म्हणजे जो कधी संतुष्ट होत नाही. आणि अनलेन च म्हणजे जी अग्नी असतं. तर जे अग्नी इथे जर आपण पाहिलं तर आज भगवान कृष्ण या काम ह्याला एक काय म्हणतात, अग्नीशी ते त्याला अग्नीच्या म्हणजे रूपामध्ये त्याला संबोधित करत आहे की कसं काम कशी ही अग्नीसारखी आहे. आणि अग्नी हे खूप उपयुक्त एक उदाहरण आहे. एक का माहिती आहे? कारण अग्नी अशी वस्तू आहे त्याच्यात काहीही टाकलं तेवढं तो अजून ती आग जी आहे ती पेटत राहते. त्याच्यामध्ये जेवढं आपण काय बोलतो फ्यूल टाकत राहू किंवा त्याच्यात तूप टाकत राहू तेवढी ती वाढत राहते. तसंच आपलं जे काम आहे, काम वासना आहे, त्याच्यामध्ये जेवढं आपण इंद्रिय तृप्तीचे साठी आपण टाकत राहू तूप, ते अजून ती वाढत राहील. म्हणून भगवान सांगत आहे ही कधी संतुष्ट न होणारी, ही कधी जी कामाग्नी आहे ही कधीही संतुष्ट होत नाही. कितीही टाकलं तरी ते सगळं काही भक्षण करत राहील आणि ती नेहमी पेटत राहील ती. तर हे इथे भगवान सांगत आहेत. आपण तात्पर्य थोडस वाचूया इथे. प्रभुपादजी काय सांगत आहे तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे काय म्हणतात, मनुस्मृती म्हटले आहे की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याचप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तर काम तृप्त होऊ शकत नाही. तर हे मनुस्मृतीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. मनु महाराज सांगतात की ज्या प्रकारे अग्नीमध्ये किती इंधन टाकलं तरी ते अग्नी जी आहे ती म्हणजे ती विझली जाणार नाही. कोणाला वाटेल की कोणी ज्याला ज्ञान नाही आहे त्याला वाटेल की हे घासलेटने भरभरून ओतत जाईल तर ती अग्नी विझून जाईल. तसं नाहीये. जेवढं त्याच्यात टाकत राहील तेवढं ते अजून ती आग जी आहे ती वाढत राहील. आणि त्याचप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती म्हणजे काय, जे इंद्रिय तृप्ती आहे ती जर अमर्यादित असली तर ते काम जे आहे ते काम वासना कधी तृप्त होऊ शकत नाही. भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे आणि म्हणून भौतिक जगातल्या जगताला मैथुन आगार किंवा संभोग जीवनाची बेडी असे म्हटले आहे. एका सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाआड ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचा प्रतीक आहे. तर इथे काय सांगितलं आहे की हे संपूर्ण जे जगत आहे त्याला मैथुनागार म्हटलं आहे. आणि जे भगवंताच्या नियमांचं अवज्ञा करतात त्यांना या बेडीमध्ये बांधलं जातं. तर याचा अर्थ काय आहे की ज्यांना जास्त या गोष्टीची काय ना आसक्ती आहे ते तेवढंच ते या भौतिक जगामध्ये राहतील. ते कधी या भौतिक जगातून कधी बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे सारखे ते या जे जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये फसून राहतील. तर ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे
या अग्नीला जे आहे शांत केलं पाहिजे. आणि ते शांत कशी होणार? अग्नी शांत कशी होते? जेव्हा त्याच्यामध्ये काही इंधन टाकलं नाही तर ती शांत होते. तसंच हे जे इंद्रियतृप्तीची जी आपली जी इच्छा आहे ती आपली कमी करत नाही. मला काही खाऊशी वाटलं, मला काही बघूशी वाटलं किंवा काही म्हणजे जी वस्तू आहेत त्यांना जेवढं आपण कंट्रोल करू, म्हणून एक संयमित जीवन जगण्याचं नेहमी उपदेश दिला जातो. इव्हन जे योगी लोक असतात त्यांना सांगितलं जातं तुम्ही कमी झोपा, सकाळी लवकर उठा, तुम्ही अभ्यास करा, व्यायाम करा. तर हे तसं जर केलं नाही, अनियमित, अमर्यादित इंद्रियतृप्ती केली म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं झोपला, तर तो कधी भौतिक जीवनात कधी प्रगती करू शकणार नाही. आध्यात्मिक जगात तर जाऊ दे, पण भौतिक जगातही तो कधी प्रगती करू शकणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की मनुस्मृतीमध्ये की आपल्याला ही जी अग्नी आहे ती कधी शांत होत नाही आणि म्हणून त्याला जे काय इंधन जे आहे ते द्यायचं बंद केलं पाहिजे. मग पुढे सांगतात जेव्हा मनुष्य इंद्रियतृप्तीचा भाग घेतो तेव्हा त्याला थोडाफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव या इंद्रिय भोग करणाऱ्याच्या परमशत्रू आहे. तर असू शकतं की थोडंच काही त्याला सुखाची अनुभूत होत असेल. जसं कोणी एक उपाशी व्यक्ती आहे, त्याला चांगलं खायला दिलं तर त्याला खूप सुख अनुभवतो, अरे वा वा वा. पण तेच जी सुखाचा जो अनुभव आहे तेच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्हाला गुलाबजामुन दिले आणि त्याला खाल्ला आणि किती त्याला आनंद येतो, पण हाच जो 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 क्षणिक आनंद आहे तो त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. इथे प्रभुपादजी त्याच्या तात्पर्याद्वारे तिथे सांगत आहेत. जसं उदाहरण पण पाहिलं, जसं कधी लहान पोरं किंवा आजकाल तुम्ही पाहिलं पोरी पण जे सिगरेट वगैरे पितात, तर त्यांना ती हौस नसते. त्यांना माहिती असतं हे आपल्या शरीरासाठी, स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये. पण ते लोकांना बघतात, त्यांचे जे मित्र आहेत त्यांना बघतात. तर मग ते अरे बाबा तू पण एक सुट्टा तू पण मार एक. आणि ते जेव्हा करतात आणि असं हळूहळू करता त्यांना पहिल्यांदा ते सहन होत नाही, त्यांना खूप खोकला येतो. पण ते एक जस्ट त्यांचा जो काय म्हणतात ना ते लोकांना आनंद येतो ते अनुभवण्यासाठी ते खोट्या आनंदाच्या मागे धावतात आणि त्याच्यामुळे त्यांना तो त्रास होतो. आणि जेव्हा त्यांना तो आनंद यायला चालू होतो, जसं सिगरेट म्हणा किंवा दारू म्हणा किंवा ड्रग्स म्हणा, तर तो जो सुख त्याला जे थोडस जे क्षणिक सुख प्राप्त होतं तो त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. तर हे जेव्हा त्याला तो परत त्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी ते ड्रग्स घेतो किंवा दारू पितो किंवा सिगरेट पितो, तर तो त्याला अजून खाली त्याला पाडत जातो. म्हणजे तर इथे सांगितलं आहे की असले जे क्षणिक सुख आहे त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. तर खरं सुख कशामध्ये आहे? भगवंतांच्या नावामध्ये. तर प्रभुपादजी जेव्हा युरोपला गेले होते, अमेरिकाला गेले होते, तर तिकडे त्या काळात सर्वजण ड्रग्स घेत होते आणि त्या काळात LSD नावाचा एक ड्रग्स खूप फेमस होता. आणि सगळे म्हणजे प्रभुपादजीचे जेवढे जे सुरुवातीला जी लोक यायची ते सगळे हिपी होते, ड्रग्स, चरस, गांजा सगळे घेणारे. तर प्रभुपादजी त्यांना बोलले एकदा की बोलले तुम्ही हे चरस, गांजा, हे LSD हे तुम्ही सोडा, मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त नशा देणार मी तुम्हाला एक ड्रग्स देतो. ते बोलले काय ते? बोलतो भगवंताचं नाव. तेव्हा जेव्हा त्यांनी प्रभुपादजींनी कीर्तन केलं, भगवंताचं नाव घेतलं, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जो मंत्र जेव्हा जपला तेव्हा त्यांनी कीर्तन केलं. आपलं आज पण पाहू शकतो प्रभुपादजींचं जे पहिलं कीर्तन होतं टाइम्स स्क्वेअर पार्क वरती, इतकं म्हणजे आज पण तुम्ही व्हिडिओ कधी गुगल वरती पाहू शकता. म्हणजे इतके लोक म्हणजे त्याच्यात नृत्य करत आहे. म्हणजे सगळं जे ड्रग्सचा नशा होता किंवा चरस, गांजाचा नशा होता ते सगळं विसरून गेलं आणि ते त्या
भगवंताच्या जो नामामध्ये जो आनंद येत होता त्याच्यामुळे हा जो तुच्छ आनंद आहे तो सगळं विसरून गेलो. जसं आपल्याला आठवत असेल दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं होतं, परम दृष्ट्वा निवर्तते. शेवटी भगवान सांगतात की जे क्षणिक सुख आहे ते सोडण्यासाठी त्याच्या वरचं सुख काहीतरी प्राप्त करावं लागेल. आणि आपण एक उदाहरण पण पाहिलं होतं, जसं कोणाला आपण थोडस थोडीशी साखर, थोडीस मावा, थोडस असं सगळं म्हणजे एक वेगवेगळं त्याला असं दिलं खायला, तर त्याला एवढा आनंद नाही. पण तेव्हा सगळ्यांचं ते मिक्सचर करून जेव्हा त्याला आपण रसगुल्ला किंवा गुलाबजामुन बनवून दिला तर त्याला खूप आनंद येतो. आणि परत त्याला सांगितलं तो हे मी थोडस मावा देतो, थोडस साखर देतो, बोलतो नको नको मला हे नको, तुझे दुसऱ्या वेळेस येईल तर मला ते दे. तर क्षणिक सुख जे आहे त्याचा त्याग करण्यासाठी त्याच्याही पेक्षा उच्च कोटीचा आनंद आहे तो प्राप्त झाला पाहिजे. मनुष्याला जेव्हा तो प्राप्त होतो तेव्हा हे खालचे जे रस आहेत त्याचे ऑटोमॅटिक त्याचे सुटून जातात. आणि म्हणून भगवंताचं जे नाव आहे इट इज टॉपमोस्ट, सर्वात उत्कृष्ट आहे. आणि म्हणून आपण पाहतो तुकाराम महाराज 24 तास नुसतं बस आपलं जे आहे पांडुरंगाचं नाव घेत बसायचे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कुठला मनुष्य जे असं देवाचं नाव घेऊ शकतो. किंवा हरिदास ठाकूरजी महाराज ते पण नेहमी म्हणजे दिवसातून 200 माळा एक्झॅक्टली म्हटलं तर 192 माळा जे आहेत ते हरिकृष्ण महामंत्राचा जप करायचे. तर आता समजा मी कोणाला सांगितलं तू एक भौतिक वस्तूचं नाव रिपीट करत राहा, किंवा एक नवीन एवढे मूवीज येतात, समजा आता कल्की आलाय, तर तो किती वेळेस बघू शकतो माणूस? 1 वेळेस, 2 वेळेस, 4 वेळेस. त्याच्यानंतर त्याला सारखं त्याला सांगितलं तर तो सोडून देईल, त्याला वीट येईल त्याचा, बोलले नको बाबा. पण भगवंताचं नाव असं आहे की माणूस 24 तास घेऊ शकतो आणि ते सुख त्याला एक्सपिरियन्स करण्यासाठी त्याला करावं लागेल. आणि जेव्हा हे जे छोटे छोटे सुख आहेत ते सोडून जेव्हा तो देवाचं नाव घेतो, भगवान कृष्णाचं नाव घेतो, हरे कृष्ण महामंत्र जप करतो, तो ऑटोमॅटिक त्याचे हे जे फालतू किंवा जे तुच्छ जे इंद्रिय तृप्तीचे भोग आहेत ते त्याचे सुटून जातात. आणि जीवनाचा उद्देशच आहे आपल्याला ह्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. तर ते इथे प्रभुपादजी हे सांगतात की हे जे क्षणिक जे इंद्रिय सुख आहे ते माणसाचा शत्रू आहे. तेच थोडस ड्रग्सचा नशा येतो, त्याला ते आनंद प्राप्त करण्यासाठी तो ते सारखं त्याच्यामध्ये जातो आणि तो आपली अजून सिगरेट म्हणा, दारू म्हणा, ड्रग्स म्हणा, तो आपली तब्येत खराब करतो. तेव्हा त्याला थोडा फार आनंद वाटत. तर हे सगळे क्षणिक सुख सोडण्यासाठी त्याला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि ते कसं करेल माणूस? तो जोपर्यंत भक्तांच्या संघमध्ये येत नाही, भक्त लोकांमध्ये तो राहत नाही, तोपर्यंत त्याला या गोष्टीचा अनुभूती त्याला येणार नाही. तर हे खूप महत्वाचं आहे की त्यांनी भक्त लोकांचा संग केला पाहिजे. आणि असे जे गोष्टी आहेत ते आपल्याला हळूहळू ते शिकत राहिलं पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे. भगवान म्हणतात की ज्ञान आणि विज्ञान. तर एक असतं ज्ञान, म्हणजे लोक फक्त शिकून घेतात. जसं स्विमिंग आहे, स्विमिंग कोणाला मी शिकवली टेक्निकली, बाबा हा स्ट्रोक आहे, हा ब्रेस्ट स्ट्रोक आहे, हा बॅक स्ट्रोक आहे, असं जर तर सगळं टेक्निकली शिकून काही उपयोग नाही. जेव्हा तो पाणीमध्ये पडेल, जोपर्यंत तो प्रॅक्टिकली त्याला अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याला स्विमिंग येणार नाही. आणि म्हणून मनुष्याला फक्त ज्ञान नसून त्याला विज्ञान, त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ही असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून भगवंताचं नाव पण असंच आहे. तेव्हा तो भगवंताचं नाव भक्त लोकांमध्ये गेलं, एकट्यामध्ये त्याला कदाचित तेवढा आनंद येणार नाही सुरुवातीला. म्हणून भक्त लोकांमध्ये राहून त्यांच्याबरोबर जप करून किंवा भगवंताचं नाव किती पॉवरफुल आहे हे महिमा जेव्हा त्याला समजतात. जसं आपण पाहिलं अजामिलचं उदाहरण. अजामिल इतका पापी होता आणि शेवटी त्यांनी म्हणजे भगवंताचं नाव इतकं पॉवरफुल आहे. अजामिलच्या कथामध्ये आपल्याला समजतं की भगवंताचं नाव इतकं पॉवरफुल आहे की नकळत त्यांनी भगवंताचं नाव पण नाव घेतलं अजामिलने. त्यांनी आपल्या जो मुलगा होता त्याला आवाज मारला, नारायण नारायण, लवकर ये लवकर ये. तसंच त्याने आपल्या पुत्राला हाक मारली. खरं जे नारायणचे जे दूत होते
ते लगेच सगळे धावत आले आणि त्यांनी त्या जे यमदूत होते त्यांच्यापासून अजामिलला सोडवलं. तर भगवंताचं नाव नकळत जरी घेतलं कोणी, भागवतांमध्ये पण श्लोक येतो की नकळत जरी कोणी घेतलं, कोणी जोक केला, अरे काय तुम्ही नुसतं हे हरे कृष्ण करत बसता, असं जरी बोललं तरी त्या व्यक्तीला जो दोनदा बोलला हरे कृष्ण त्याचा त्याला फळ भेटतं. इतकं जबरदस्त आणि इतकं पॉवरफुल आहे देवाचं नाव. आणि हे आपल्याला जे आपले महाराष्ट्राचे संत आहेत, तिथे पुऱ्या भारतामध्ये एवढे जे संत आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या जीवनातून बघायला भेटतं. तर हे जे क्षणिक सुख आहे त्याचा त्याग केला पाहिजे आणि जे सर्वोच्च परमानंद देणारं सुख आहे भगवंताचं नाव ते घेतलं पाहिजे. हे आपल्याला या श्लोकामधून शिकायला भेटतं. अजून एक श्लोक पाहू, श्लोक नंबर 40. कोणा रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. इंद्रियाणी मनोबुद्धिर इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयति येष एतैर्विमोहयत्येष ज्ञानम् आवृत्य देहिनम्. ज्ञानम् आवृत्य देहिनाम्. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानम् आवृत्य देहिनम्. तर या श्लोक मध्ये आता पुढे भगवान काय सांगत आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला की कशामुळे मी असं हे नकळत किंवा बळजबरीने कोणतरी काम करून घेत. तर भगवंताने सांगितलं काम आणि क्रोध. आता एक शत्रू आहे त्याच्या पुढे सांगतात हे नित्यवैरी आहे तुझे. शत्रू समजला, पण आता शत्रूला जर ठार मारायचं असेल, जसं युद्धामध्ये आपण पाहिलं की युद्धामध्ये एक जो सैनिक असेल अंधारामध्ये तो कधी तो बाण चालवत नाही, कारण त्याला शत्रू माहित नाही कुठे आहे. तसंच त्याला माहिती पाहिजे की शत्रू कुठल्या दिशेमध्ये आहे, कुठे बसला आहे, कोण आहे, तर तो त्याच्यावरती हल्ला करून तो त्याला ठार मारू शकतो. तसंच भगवान पण इथे त्यांचा शत्रू कोण आहे सांगितलं आणि कुठे कुठे बसतो तेही सांगत आहे. बोला अस्य अधिष्ठानम उच्यते. तर कुठे बसतो तो शत्रू, कुठे बसतो? इंद्रियाणी मनो आणि बुद्धीर. इंद्रियामध्ये, मनामध्ये आणि बुद्धी हे तीन त्याचे लोकेशन आहे. तो इथे बसतो तो, आणि या ठिकाणी बसून तो आपलं काम करत असतो. तर आता आपल्याला जर हमला करायचा असेल आपल्या या शत्रूवर, तर या तीन ठिकाणावर आपल्याला इथे त्याला कंट्रोल केला पाहिजे. इंद्रियांना, दुसरं मनाला आणि तिसरं आपल्या बुद्धीला. तर हे भगवान कृष्ण आता त्यांनी त्याचं लोकेशन पण दिलं की शत्रू कोण आहे आणि कुठे आहे तेही सांगितलं. पुढे काय म्हणतात, यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो. आणि इथे बसून तो काय करतो, जे शुद्ध ज्ञान आहे आत्म्याचे त्याला तो कव्हर करून टाकतो, आच्छादित करून टाकतो. आणि तो एकदा त्याचं ज्ञान आच्छादित झालं की तो मोहित होतो. जसं समजा मला कुठे एका ठिकाणी जायचं आहे, पुण्यात जायचं आहे, मला माहिती आहे रोड, पण जर माझं ज्ञान जर नाहीस झालं किंवा कुठल्याही कारणाने ते आच्छादित झालं तर मी त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. तसंच आपलं जीवनाचा उद्देश आहे भगवंताकडे जाणं. ते ज्ञान आता पूर्ण आच्छादित झालेलं आहे. आणि का आच्छादित झालंय? कारण आपलं हे जे काम आहे ते इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यात बसलं आहे. आणि तो सगळे जे ज्ञान आहे की बाबा आपण कोण आहे, तर जर कोणाला विचारलं आपण कोण आहात, ते सांगतील मी भारतीय आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, फलाना. जे भौतिक या देहाशी संबंधित
जे उपाधी आहे ते सांगत बसेल. आज तो भारतीय आहे, मागच्या जन्मी तो पशु पक्षी असू शकेल, किंवा पाकिस्तानमध्ये असेल किंवा चायनामध्ये असेल, देवाला ठाऊक, आपल्याला माहित नाही, वी डोंट नो. आणि ह्याच्या पुढेही जर त्याची कर्म चांगली नसली तर त्याला मनुष्याचा जन्म भेटणार की नाही माहित नाही, वी डोंट नो. तर परत तो पशु पक्षी विमानामध्ये जाईल किंवा कुठल्या दुसऱ्या देशामध्ये जाईल. आज तो भारतीय आहे म्हणून त्याला बाकीचे देश त्याला त्याचे शत्रू वाटतात, आणि उद्या तोच व्यक्ती जो म्हणतो मी भारतीय तो उद्या दुसऱ्या देशामध्ये जन्म घेतला की त्याला भारत हा त्याला शत्रू वाटेल. तर हे जे देहाशी संबंधित आपले जे उपाधी आहेत ते महत्वाचे नाही आहेत. आपलं खरं स्वरूप काय आहे, शास्त्राने सांगितलं, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. मी कृष्णाचा नित्यदास आहे. जो आत्मा आहे, म्हणजे आपण एक आत्मा आहोत, आणि जे परमात्मा भगवान श्रीकृष्ण, तर हा जो अणु आत्मा आहे, तो जो विभू आणि जो मोठा आत्मा आहे त्याचा दास आहे. आणि हे जे ज्ञान आहे आपल्याला होतं आधी, पण आपले असली कर्म काही असल्यामुळे आपलं ज्ञान आच्छादित झालं, पण विसरून गेलो, आणि आता परत भगवंताकडे. जसं एक छोटं बाळ, त्याला तो आपल्या आई वडिलांबरोबर, आजकाल तर कुठे पाहायला भेटत नाही, म्हणजे आधी खूप म्हणजे असे मेळे वगैरे असायचे, मला माहिती लहान असताना, आणि आता असं काही दिसत नाही. पण कुठलं असं म्हणजे आई वडील असले, पॅरेंट्स असले, की ते आपल्या मुलाचा चांगला हात धरून ठेवायचे. माहितीये की इथे खूप गर्दी आहे, थोडासा पण जर हात सोडला 2 सेकंडसाठी पण की हा कुठे निघून जाईल, आणि इतकी गर्दी आहे की तो भेटणार नाही. तर जो लहान बाळ असतं त्याला खूप आनंद येतो, त्या इथे फुगे, इकडे हे, इकडे ते, आणि खूप त्याला आनंद येतो, इकडे या चक्रामध्ये फिरायचं. तर सारखा तो हात सोडायचा प्रयत्न करत असतो, आणि सारखा हात सोडून 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 तो पळण्याचा प्रयत्न. पण आई वडील जे त्याचे हात पकडून ठेवतात. पण तो इतका हट्टी असतो की एक म्हणजे जसं चान्स भेटतं, बाबांनी पर्समध्ये हात टाकायला, हात सोडला 2 मिनिट, तेवढा तो तिथून पळून जातो. तेव्हा त्याला मजा येते. पण नंतर जेव्हा त्याला आठवतं की बाबा मी आता, मला परत आई वडिलांकडे जायचं आहे, हे जेव्हा त्याला ही भावना जागृत होते की त्यांच्याशिवाय मला आता कोणी वाचू शकत नाही, तेव्हा तो मग शोधत बसतो, आणि तेव्हा तो रडत बसतो. तर ते जे सुरुवातीला जे इथे फुगे आहे, तिकडे जे त्यांनी एवढा तो आनंदित होऊन जातो, ते त्या बुद्धीला की हे माझे आई वडील मला यांच्यावर आहे, त्या ज्ञानाला आच्छादित करून टाकलं, त्याला एवढं कव्हर करून टाकलं की त्याला पळून जायचं. तसं आपण पण जीवात्मा भगवंताचं धाम सोडून आपण इथे या भौतिक जगतात आलो आहे, आणि आपल्या ज्ञान की हे माझे पिता आहेत. भगवान सांगतात भगवद्गीतामध्ये, पिता हम जगस्य माता हम. मी या सर्व जे प्राणी आहे त्यांचा मी माता आहे, मी त्यांचा पिता आहे. तर हे ज्ञान आपण विसरून गेलो आपण, आणि म्हणून आपले जे आचार्य जसे प्रभुपाद आहेत, एवढे सगळे जे संत लोक आहेत, ते येऊन सारखे सांगतात की ही तुमची जागा नाहीये, तुम्हाला परत आपल्या घरी जायचं. आपलं घर कुठं आहे? भगवंताकडे. तर हे आपलं जे ज्ञान आहे ते आच्छादित झालंय, त्याच्यामुळे आपण मोहित झालेलो आहे. तर घरी जायचंच आपण जे आहे विचार नाही, बघ इथेच मला खूप आनंद येत आहे असं वाटतं आपल्याला. तर कुठली आपण थोडस तात्पर्य वाचूया. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी इथे काय म्हणतात, तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपाद की जय. शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्वाची ठिकाणे काबीज केली आहेत, आणि शत्रू जो आहे तो बराबर एकदम स्ट्रॅटेजिक पॉइंट्स वरती तो हा जाऊन बसतो. जसं आपण आठवत असेल कारगिलचं पण जेव्हा युद्ध झालं होतं किंवा असं, तर शत्रू जो आहे बराबर अशा पॉइंट्स वरती बसतो जिथून त्यांना ते युद्ध जिंकणे खूप इझी होऊन जाईल. आणि तसंच हा जो काम जो रूपी शत्रू आहे तो पण मन, बुद्धी आणि आपलं इंद्रियामध्ये बसून तो आपल्याला, आपल्या जीवाला, म्हणजे आपला जो व्यक्ती आहे त्याला सारखं इंगित करत असतो. थोडस काही त्याने चांगले गुलाबजामुन पाहिले की लगेच इंद्रिय, डोळे त्याला सांगतात, अरे वा काय मस्त गुलाबजामुन, चला त्याचा उपभोग करूया. ते मग ती जे सिग्नल आहे ती मन जे सांगतं, अरे वा मागच्या वेळेस मी गुलाबजामुन इथला खाल्ला होता, हा चितळे बंधू किंवा कुठलाही असेल त्याचा खाल्ला होता, अरे मस्त आहे एकदम बोला. तर तो त्याला त्याचे टेस्ट त्याला देतो, आणि त्या टेस्टमुळे मग तो परत त्याची जे मन आहे
ते परत त्याची जी दुसरी इंद्रिय पाय त्यांना तो इन्स्ट्रक्शन देतो, बाबा चल आता इकडे तो, आणि त्याला तो तिकडे घेऊन जातो. आणि असं इंद्रिय, मन आणि बुद्धी, बुद्धी ही त्याला हे जी आहे ती त्याच्या ताब्यात राहत नाही. त्याला माहिती आहे की बाबा मी इथे थांबू शकत नाही, मला इथून जायचं आहे. पण त्याची जी ही हाव आहे ते उपभोग करण्याची, त्याच्यामुळे तो जो आहे बुद्धी पण काम करतो. तर इंद्रिय, मन आणि बुद्धी बराबर या ठिकाणी बसून तो त्या जीवात्म्याला तो आपल्या कब्ज्यामध्ये ठेवतो आणि त्याच्याकडून सगळं आपलं काम करून घेतो. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय करायचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे, यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहेत. तर इथे प्रभुपादजी हे सांगत आहे की शत्रू जर आपला कोण शत्रू आहे त्याला जर ठार मारायचं असेल तर आपल्याला त्याचं लोकेशन माहिती पाहिजे. आणि म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण आपल्याला त्याचं लोकेशन देत आहेत. मन हे इंद्रियाचे सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे आणि मन जो आहे तो मेन सेंटर आहे. कारण इंद्रिय मनाला सिग्नल देतात, मन त्यांच्याकडून हे काम करून देतात. ऍक्च्युअली आपण जे पुढे जाऊया तेव्हा आपण पाहूया की बुद्धी आहे, बुद्धीने मनाला आणि मनाने इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे. आपण ते पुढच्या ह्याच्यात पाहूया. पण होतं इथे असं की त्याचं मन इतकं चंचल आहे की त्याला तो बुद्धी पण त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे काम जे आहे, काम वासना, इतका तो त्याच्यामध्ये वाहून जातो की जी बुद्धी सांगते बाबा हे नको करू. जसं सिगरेट पित आहे, त्याला माहिती आहे दिस इज डेंजरस, मला कॅन्सर होऊ शकतो. किंवा जो ड्रग्स घेतोय त्याला माहिती आहे माझ्यासाठी चांगलं नाहीये. किंवा जो दारू पितो त्याला माहिती आहे, पण त्याची एक हाव आहे त्याची बुद्धीला तर एकदम करून टाकतो, म्हणजे एकदम सगळं विसरून टाकतो. तर मन, बुद्धी आणि अहंकार, सॉरी मन, बुद्धी आणि इंद्रिय इथे तो बसलेला आहे. मग इथे पुढे म्हणतात नंतर बुद्धी विभाग अशा काम प्रवृत्तीचा भांडवल बनतो. आणि मग पुढे काय होतं, बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. तर बुद्धी जी आहे ते सगळ्यात प्रभुपादजी ते म्हणतात आत्म्याच्या जवळचा, म्हणजे त्याचा शेजारी आहे. तो पहिलं आत्मा आहे, आत्म्याच्या जवळ बुद्धी असते. कारण बुद्धीने मनुष्य आपल्या सगळ्या मनाला, इंद्रियांना तो कंट्रोल करतो. आणि त्याच्यामुळे तो जो आत्मा आहे तो आपण भगवद्गीतामध्ये पण पाहिला असेल, खूप चांगला पिक्चर आहे की जो एक जीवात्मा आहे तो एक रथावर बसलेला आहे. जे 5 इंद्रिय आहेत ते घोडे आहेत. मन जे आहे ते त्याचे जी रस्सी आहे घोड्यांना पकडून ठेवण्याची ती आहे. आणि असं त्याच्यामध्ये तो भरकटला जातो. जर इंद्रियांना कंट्रोलमध्ये नाही ठेवला तर माणूस कधी आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकणार नाही. तर बुद्धी एकदा त्याची नष्ट झाली की मग तो काही करू शकतो. आणि हे काम जे आहे ते त्याच्या बुद्धीवरती तो प्रहार करतो. इथे पुढे म्हणतात कामुक बुद्धी आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तींशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करतो. तर बुद्धी जी आहे, काम जो आहे तो बुद्धीवरती प्रहार करतो. आणि बुद्धीवरती कसा प्रहार करतो, त्याला असं वाटतं की हा बाबा मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे. असं पण पाहिलं की रावण पण किती मोठा ज्ञानी व्यक्ती होता, एक मोठा पंडित होता. त्याला सगळं माहिती होतं की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. पण तरीही त्याची जी बुद्धी आहे ती काम इतकं त्याच्यावरती हावी झालं होतं की त्याला हे वाटलं नाही, त्याचा अहंकार त्याने एवढा ब्लोअप करून टाकला होता की नाही, मला सीताला माझ्याकडेच ठेवलं पाहिजे, मी तिला आपली राणी बनवणार. तर बुद्धी ही जी आहे ती नष्ट होऊन जाते. ही जे कामुक प्रवृत्ती आहे ते तसंच या मन इंद्रियाशी तादात्म्य करण्यास प्रवृत्त, ते बुद्धीमुळे हे दोघंही प्रभावित होतात. आत्मा भौतिक इंद्रियाचा भोग करण्याचे अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो. आणि आत्मा त्या इंद्रिय तृप्तीमध्ये इतका लिप्त होऊन जातो की त्याला असं वाटतं की हे जे सुख आहे तेच सगळं काही आहे. जसं आपण इंद्राचं पण उदाहरण पाहिलं
इंद्र त्याला श्राप भेटला होता की तो शुकर म्हणून तो या धरतीवरती मृत्यू लोकामध्ये राहील. आणि जेव्हा त्याचा श्राप संपला तेव्हा ब्रह्माजी स्वतः आले, त्याला हात जोडून म्हणाले, बाबा तू तू स्वर्गाचा राजा आहे, इंद्र आहेस, तू हे काय करतोस, चल परत. तो बोलतो नाही नाही नाही, मला इथे माझी बायको आहे, माझी पोरं आहे, इतकं चांगलं पकवान आहे. तर बोलतो मला हे सगळं तिथे भेटणार नाही. तर जस्ट आपण कल्पना करू शकतो की अहंकार आणि जेव्हा हे जे बुद्धीवरती जेव्हा प्रभाव करतात ते किती, म्हणजे इंद्रासारखा जो देवतांचा जो राजा आहे त्याची पण बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि त्याला वाटतं हेच सगळं काही आहे. मग पुढे प्रभुपादजी खूप चांगला एक श्लोक इथे श्रीमद भागवतम मधून इथे कोट करतात. आधी पण आपण एकदा पाहिला होता हा श्लोक, मी परत म्हणतो. यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधी फलत्रादि शुभम इजदीहि यत्तीर्थ बुद्धे सलिले न करहि चेद जनेषु भग्नेषु सएव गोखरः. तर इथे याचा अर्थ काय, हे आहे श्रीमद भागवतमचा 10व्या स्कंदचा 84 अध्याय श्लोक नंबर 13. तर ह्याच्यामध्ये भागवतामध्ये काय सांगितलं, जो मनुष्य या त्रिधातूच्या शरीरालाच आत्मा समजतो. पहिलं एक चूक करतो की आत्मा आणि शरीर हे वेगळं आहे, आणि हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये स्टार्टमध्ये आपण पाहिलं होतं. भगवान जेव्हा अर्जुन जेव्हा म्हणतो की मला हे युद्ध करायचं नाही, तर स्टार्टच इथून करतात, शरीर वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, हे दोन वेगळी गोष्ट आहे. पण मनुष्य जो आहे तो इतका त्याची बुद्धी हरली जाते की तो या शरीराला समजतो आत्मा, आणि म्हणून तो काही पाप कृत्य करत राहतो. मला हे पाहिजे ना, त्याला असं वाटतं की एकदा शरीर संपलं की बस झालं, माझं आयुष्य संपलं, त्याच्यानंतर काय होईल माहित नाही. पण जो एक भक्त आहे किंवा जो एक ज्ञानी व्यक्ती आहे त्याला माहिती आहे की हा आत्मा जो आहे या शरीरामध्ये एक यंत्र रूपाने फिरत आहे, हे यंत्र आहे त्याचं, आणि ह्याच्याने जो जे कर्म करेल चांगले किंवा वाईट त्याचे तो पुढच्या त्याच्या जीवनामध्ये पुढच्या जन्मामध्ये त्याला भोगणार आहे. आणि म्हणून मनुष्य अलर्ट राहतो, बाबा हे वाईट काम आहे, मला हे नाही केलं पाहिजे, हे पाप आहे, मला हे नाही केलं पाहिजे, ह्याच्यामुळे मला त्रास होणार नाही, हे जे दुसरी गोष्ट आहे, मला भागवतम वाचलं पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, ते सत्संग चाललाय, मला इथे गेलं पाहिजे, अशा जी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो जास्त संलग्न होतो. पण जो स्वतःला समजतो की मी हे शरीर आहे, माझं शरीर संपलं खलास, बस याच्या पुढे काहीच नाही, तर असा जो व्यक्ती आहे तो त्याच्याबद्दल इथे सांगितलं गेलं आहे. शरीराच्या उपफलांना स्वतःचे नातलग मानतो, म्हणजे या शरीराशी जे संबंधित आहे, शरीर संबंधित आहे, बायको, पोरं, नातेवाईक, त्यांना समजतो की हेच माझे नातेवाईक, बाकी त्याला कोणाशी संबंध. स्त्री भरपूर आहेत जगामध्ये, पण त्याच्याशी ज्याचं लग्न झालं, ज्या बाईचं, तिलाच तो मानतो हीच माझी स्त्री आहे, बाकी सगळं मला कोणाशी काही घेणं नाही. तिच्यासाठी, आपल्या पोरांसाठी, आपल्या नातलगांसाठी तो काहीही पाप कृत्य करत राहतो. आपलं जन्मस्थान पूजनीय मानतो, तसं लोकांना वाटतं की हे मी या ठिकाणचं आहे, मी इथे जन्मलो, हे माझं गाव आहे, हे माझं राज्य आहे, हे माझं देश आहे, आणि त्याला पूजनीय मानतो तो एकदम. आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो. तर आपण आधी पण पाहिलं होतं की आपण जेव्हा तीर्थयात्रेसाठी जातो तर तिथे फक्त गंगा, जमुना, गोदावरी, सरस्वती, लोकांना वाटतं आम्ही तिथे गेलो, आंघोळ केलं की झालं, नाही. पण तीर्थयात्रेचा खरा उद्देश भागवतम काय सांगतं, ज्ञानी पुरुषांना भेटणं. कधी आपण गेलो पण तिकडे जाऊन जे साधू संत आहेत त्यांच्याकडे बसलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून भागवतम ऐकलं पाहिजे, भगवद्गीता ऐकली पाहिजे. तसं जो मनुष्य करतो तो खरा त्या तीर्थाचं फळ घेत आहे. पण फक्त जो त्या तीर्थस्थळावर जातो, तिथे फक्त आंघोळ करतो आणि परत येतो, तो व्यक्ती, हे जे आहेत हे व्यक्ती कसे आहेत सगळे, जो शरीराला आत्मा समजतो, जो शरीराच्या उपफलांना नातलग मानतो, आपल्या जन्मस्थानाला पूजनीय मानतो, आणि तीर्थस्थळी फक्त आंघोळ करण्यासाठी, असा व्यक्ती भागवतम काय म्हणतं, कसा आहे तो, गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे.
तसा माणूस गाढवाप्रमाणे हे भागवतम सांगत आहे. तर जीवनाचा खरा उद्देश आपल्याला ह्याच्यातून आपल्याला भेटतो. भगवद्गीता मधून संदेश भेटतो की तुम्ही आत्मा आहात, हे शरीर नाही. शरीर जे नश्वर आहे कधीही नष्ट होईल, त्याची काही गॅरंटी नाही. आपण कधी हे सांगू शकत नाही की माझ्याकडे 5 मिनिटं पण आहेत की नाही माहित नाही. 5 मिनिटानंतर काय होईल, पुढच्या क्षणाला काय होईल, ही डोंट नो. मृत्यू जी आहे सगळ्यांची अटळ आहे. जसं भगवान भगवद्गीतामध्ये आधी पण पाहिलं होतं, जातस्य हि ध्रुवोर मृत्यू ध्रुवम जन्मामृतस्य च. ज्यांनी जन्म घेतलाय त्याचा नक्की मृत्यू होईल, आणि ज्यांनी मृत्यू ज्याचा झालेला आहे तो नक्की जन्म घेणार आहे. तर हे चक्र चालत राहणार. तर त्याच्यासाठी आपल्याला निघायचं असेल तर भगवंताची भक्ती हाच एक मात्र उपाय आहे. हे आपल्याला चांगलं आपल्या डोक्यात ही गोष्ट एकदम बसवून ठेवली पाहिजे. तर याच संदेशाबरोबर मी इथे थांबतो. कोणाचे काही प्रश्न किंवा काही डाऊट असतील तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा प्रतिभा माताजी. तुम्ही सांगितलं बहुतेक केलं. माझंही असंच आहे हो. ह्या कंट्रीमध्ये ना मागे पुढे होतं टाईम. मला ते जातं ते खराब वाटतं. मला ऐकायचं असतं, विचारायचं. मला आणखीन एक विचारायचंय की हे प्रभू हे होते ना कोणते शुकदेव, जसं 100 वर्ष त्यांनी ते आईच्या पोटामध्ये 100 वर्ष होते है ना. 16 वर्ष. 16 वर्ष. 16. मग 100 वर्ष 16. कोण होतं? नाही, 100 वर्ष असं मला आठवत नाही ना. नाही. सुखदेव गोस्वामी जे होते ते 16 वर्ष त्या आईच्या पोटामध्ये राहिले, आईच्या गर्भामध्ये. पोटात. आणि नंतर पुढे मग ते सुखदेव स्वामी झाले ना ते. येस, करेक्ट. ते. आणि दुसरं एक मला विचारायचं होतं ते म्हणजे हे आहेत ना कोणते अश्वस्थामा आहेत ना. अश्वस्थामाना श्रीकृष्णाने शाप दिलेला होता ना. तर ते तो कशासाठी दिला होता ते आपल्याला माहिती आहे ना. त्यांनी पांडवांच्या जे लहान बाळ होती, म्हणजे 5 पांडवांचे जे त्यांचा झोपेमध्ये त्यांचा वध केला होता. म्हणजे मुंडी कापून, फक्त वध नव्हता केला, मुंडी कापून तो घेऊन गेलता दुर्योधनाकडे. तर बोललं हे खूप म्हणजे तेव्हा युद्ध कसं असायचं, धर्मयुद्ध असायचं. असं पण नाही की जसं आता युद्ध होतं रात्री नकळत, म्हणजे ते नाईट गॉगल्स घालून, म्हणजे समोरच्याला दिसत नाही की ते शत्रू लपलेला आहे, पण हे नाईट गॉगल्स घालून ते एकेकाला मारत बसतात. तसं युद्ध नसायचं. म्हणजे खूप म्हणजे एकदम धर्माप्रमाणे, म्हणजे मी तुला मी युद्धासाठी ललकारत आहे, ये युद्ध कर. आणि त्याच्या समोरच्याकडे जर काही अस्त्रशस्त्र नसेल आणि त्याच्याकडे अस्त्रशस्त्र असतील तो सगळं टाकून द्यायचा. चल, तुझ्याकडे नाही तर तुझ्याप्रमाणे मी लढतो. त्याच्याकडे धनुष्य बाण आहे तर हा धनुष्य बाण घेईल, त्याच्याकडे गदा आहे तर हा गदा घेईल. तर धर्माप्रमाणे युद्ध असायचं. आणि तसल्या या धर्मयुद्धामध्ये त्याने झोपेमध्ये लहान जे अर्भक होते, बिचारे छोटे छोटे 5 पुत्र होते, त्यांचा वध केला होता. म्हणून ते शाप दिले. उत्तरासाठी ते ब्रह्मास्त्र काढलं होतं, तो पण एक असेल ना. तेव्हा पण त्यांनी क्षमा केली, एवढं काय ना. पण हे जेव्हा कृत्य केलं तेव्हा त्यांनी श्राप दिलता. आणि म्हणतात असं की अश्वत्थामा अजून आहे, हे जे म्हणजे अजून पण आहे, पण कुठे आहे म्हणजे लोकांना दिसत नाही. पण खूप त्याची वाईट अवस्था झालेली आहे, म्हणजे एकदम. कारण त्याच्या डोक्यातला जो मणी होता तो जेव्हा काढून घेतला अर्जुनाने, तेव्हा त्याचं सर्व तेज संपून गेलता. आणि हे कर्म आपली चांगली असायला पाहिजे. आपले वाईट कर्म केले मग असं पाप असं सगळं भोगावं लागतं. हो, ते भयंकरच त्यांनी केलेलं ते बाई. आणि हे काय ते 7 चिरंजीव मध्ये त्याचं नाव येतं ना, म्हणजे अश्वस्थामा, बलिव्यास, हनुमान आणि कोण, विभीषण. मग विभीषण पण अजून चिरंजीव आहेत का? म्हणजे हे 7 विभीषण पण आहेत, सगळे आहेत. हनुमानजी पण आहेत अजून. हो, आहेत, ते आहेत. हे नेहमी राहतील. हो.
सात ज्ञानेंद्रिय म्हणजे कोण कोण आहेत? मग हे 4 मला माहिती आहेत. पुढे तिघ कोण? विभीषण, हनुमानजी, अश्वत्थामा, बली महाराज आणि हे 4 झाले. मला आता आठवत नाही. मी तुम्हाला आपल्याला ग्रुपवरती टाकतो. म्हणजे रूपस्पर्श है ना, रूपस्पर्श रामश्च. एक तो श्लोक माहितीये ते काय बरं, हे काय आहे? अश्वत्थामा बलिर्व्याचं हनुमानस्य विभीषणा कृपस्पर्श रामस्य सप्तैते चिरंजीवा. आता ह्याच्या परशुरामजी एक आहे. परशुरामजी एक आहेत. मी ते श्लोक आहे माझ्याकडे कुठेतरी. मी शोधून ते आपल्या ग्रुपवरती टाकून देईन. हा चालेल. ठीक आहे. आजच्या या श्लोका संबंधित अजून काही असेल तर आपण घेऊया. चला तर हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी खूपच छान क्लास तुम्ही एक्सप्लेन केले दोन्ही वर्सेस. इंद्रियांचा संयम किती गरजेचा आहे आणि तो नसेल तर काय होईल आणि तो कुठून सुरू होतो आणि आपले जे शत्रू आहेत ते श्रीकृष्णाने एकदम स्पष्टपणे सांगितलेले आहेत की ते कुठे वस्ती करतात. इंद्रिय, मन आणि बुद्धी या ठिकाणी आपले शत्रू. मग त्या इंद्रियांना शत्रू पण म्हटलंय, पण त्याच इंद्रियांना आपण कसे आपले मित्रही बनवू शकतो हेही पुढे प्रभुपादांनी श्रीकृष्णांनी सांगण्यात येईलच आपल्याला पुढे. पण खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माता. हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण थांबूया इथे. पुढच्या गुरुवारी भेटूया आपण. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. थँक्यू माता. सर्वांना खूप खूप धन्यवाद.